नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यांनी मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यामध्ये बीड, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यामध्ये तालुका पातळीपर्यंत जाऊन दौरा केला आणि शेतकऱ्यांची नेमकी काय अवस्था आहे, पाणी टंचाईचं नेमकं काय आत्ताचं स्थिती आहे त्याचा आढावा घेतला. इतकंच नाही तर जे प्रकल्प राबवले जात आहेत, ज्या प्रकल्पांची कामं सुरू आहेत तिथे नेमकी परिस्थिती काय याचाही आढावा घेतला. पण या सगळ्यामधून नैसर्गिक आपत्तीशी आपण सामना करण्यासाठी इतके सक्षम बनलो आहोत का? दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण ग्लोबल वॉर्मिंग याच्याकडं सगळं लक्ष वेधत असताना, जागतिक स्तरावरती प्रत्येक देशातलं तापमान बदलत असताना आणि हवामानात होताना बदल आपण पाहतोय, हवामानाचे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडतो आणि जेव्हा आपल्याला हवा आहे त्यावेळेला मात्र आकाशाकडे फक्त डोळे लावून बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही. आणि या ग्लोबल वॉर्मिंगचा सगळ्या अधिक फटका हा महाराष्ट्राला बसताना आत्ता दिसतोय, भारतात खास करून. आणि मग याचे परिणाम आपण भोगत असताना देखील आपल्याला त्याच्या पुढच्या उपाययोजनांची जंत्री कशी करायची, त्या उपाययोजना तयार कशा करायच्या आणि त्याच्यावरती पावलं टाकून पुढे कसं जायचं याचा विचार आपण करत नाही आहोत. मग केवळ हे दुष्काळ दौरे करून, केवळ शेतकऱ्यांशी त्या गप्पा मारून आणि ती आश्वासनं देऊन या सगळ्यांचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत का, की केवळ हा सगळा भंपकपणा चालू आहे? याविषयी आज खऱ्या अर्थाने आपण चर्चा करणार आहोत. आज कोणताही राजकीय नेता या चर्चेत असणार नाही. याचं कारण आरोप प्रत्यारोपांपेक्षा परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पहिला प्रश्न आपला असेल, नैसर्गिक आपत्तींशी 2 हात करण्यासाठी युती सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती आहे का? दुसरा मुद्दा असेल, मंत्रिमंडळाच्या दुष्काळी दौऱ्यानं प्रशासनाच्या मानसिकतेत बदल होईल का? आणि तिसरा प्रश्न आहे, शेती आणि शेतकरी यांना वाचवण्यासाठी बडे उद्योजक आणि प्रतिभावान संशोधक का पुढे येत नाही? या 3 प्रश्नाभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. आपल्यासोबत लातूरहून असणार आहेत हवामान तज्ज्ञ अतुल देऊळगावकर. आपल्यासोबत औरंगाबादवरून जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे असणार आहेत. वर्ध्यावरून आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदी आहेत. आणि नागपूरवरून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर हे देखील आपल्यासोबत असणार आहेत. त्यामुळं या सगळ्या तज्ज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मी थेट लातूरला जाणार आहे. सिद्धार्थ गोदाम आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. त्याच्यासोबत काही शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ऐकून घेऊन त्याचाच धागा पकडून आपण चर्चेला सुरुवात करू. सिद्धार्थ. राजेंद्र, आज मंत्रिमंडळाचा दौरा झाला. मुख्यमंत्री स्वतः होते. बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामध्ये काय पाहायला मिळालं आज तर शेतकऱ्यांचा आक्रोश, त्यांची धडपड, मंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठीची त्यांची धडपड, आपलं म्हणणं त्यांच्यासमोर मांडण्यासाठीचं एक वेगळा युद्ध शेतकऱ्यांना करावं लागलेलं आहे. कारण काही मोजके शेतकरी मंत्र्यांपर्यंत पोहोचत होते, मात्र जो खरा शेतकरी होता, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, ते मात्र पोलिसांच्या मार्फत त्यांना लाठ्या काठ्या मारून पिटाळलं जात होतं. ज्या उद्देशासाठी या ठिकाणी हा मंत्रिमंडळाचा दौरा होता तो उद्देश सफल झालेला दिसत नाही. कारण हे मंत्री शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही किंवा शेतकऱ्यांना मंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले गेलेले नाही. त्यामुळं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये साशंकता आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत बदल झालेला नाही. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला एक सांगा, मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी पाहणी केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये काय फरक पडेल? नाही, फरक पडला असं वाटत नाही. कारण का एवढे जनावरं आणि माणसं, शेतकरी एवढे संकटात येत आहेत की एक दिवस तर जनावराला पाणी प्यायला मिळतच नाही. आणि हे जनावरं सांभाळणाऱ्यालाच समजू शकते, हे शेठजी भटजीला समजू शकत नाही. कारण काही राज्य शेठजी भटजीचं असल्यामुळं त्यांनी कधी शेती स्वतः केलेली नाही, कुणाची म्हैस बैल बांधलेला नाही किंवा आयतं दूध खाल्लेली लोक असल्यामुळं ह्या लोकांना तर कळत आहे असं मला वाटत नाही. म्हणजे काय समस्या काय आहेत नेमक्या, कोणत्या मुख्यमंत्री साहेब आले, विमानतळावर उतरले, तिथून त्यांनी दौरे चालू केले. पोलिसांनी काय जवळ शेतकऱ्याला जाऊ दिले नाही. साहेबांनी बसले लगेच गाडीची एसीमध्ये बसले आणि त्यांनी मोहरले दौरे करीत गेले. पुन्हा शेतकऱ्याला भेटले नाहीत, काय नाहीत. बिसलरीच्या बाटल्या पेत गेले. शेतकरी तिथं पाण्याहून आम्ही तिथं उभारून आम्हाला पाणी सध्या मिळालं नाही. ह्यांच्या मात्र बिसलरी अर्धे टाकून देऊ लागले. बाकी शेतकऱ्यांनी का शेतकऱ्यासंग काही त्यांनी चर्चा केली नाही. पोलीसवाले आणि ही शेतकऱ्यापर्यंत भेटू दिले नाहीत आणि साहेबांनी बी आमच्यापर्यंत भेटले नाहीत. तुम्ही का
आमच्या इथे आता सध्या सरासरी जनावरांची परिस्थिती जास्त बेकार आहे. जनावराला एकतरी चारा नाही, शेतामध्ये गेलं तर त्याला प्यायला पाणी नाही, नदीला पाणी नाही, कुठं पाणी नाही, बोरच्या क्लिअर आटलेले आहेत. सरासरी एका जनावराला 50 लिटर पाणी लागतं प्यायला. जनावराला कडबा लागतो. एका जनावराला कुट्टी करून चारायची म्हणलं तर 30 किलो कुट्टी लागते. आणि पेंड्यात गणित घालायचं म्हणलं तर एका जनावराला पेंडी 5 ते 6 पेंड्या लागतात. ही आमच्याकडं पाऊस नाही पडल्यामुळं 3 वर्ष झालं सतत हे दुष्काळ आमच्याकडं आहे. ह्या दुष्काळाला साथ शेतकऱ्याला कसलीही मिळणार नाही आणि ह्याच्यामुळं जास्तीत जास्त नुकसान शेतकऱ्याचीच होत आहे. शेतकरी आता मुख्यमंत्री येऊन बोलले, काय आश्वासनं दिली, त्याच्यामुळे काय फरक पडणार? काही फरक पडणार नाही. मुख्यमंत्री आमच्या शेतकऱ्यापासून पोहोचू शकत नाही. शेतकऱ्यापासून ती पोहोचू शकत नाही. कारण का पोहोचू शकत नाही? त्यांनी त्यांच्या जे सहकारी सांगितलेलं असतंय ते त्यांना म्हणतात हां चला हे झालं ते झालं. छावण्या निवडक शेतकऱ्यांना भेटता आलेलं त्यांना तुम्ही काय म्हणाल? निवडक पण म्हणता येणार नाही, कारण की मुख्यमंत्री आले आणि एसी गाडीमध्ये बसून गेले. आज जर बघायला गेलं तर शेतकऱ्याची व्याख्या कुणीही बघू शकणार नाही. अख्खं मंत्रिमंडळ ह्या ठिकाणी आलं. मंत्रिमंडळानं आमचा प्रश्न सुटणार नाही. जर अक्षरशः जर आमचा जर प्रश्न सुटला असता तर आतापर्यंत आम्ही असं म्हणतो की मुख्यमंत्री लातूरला येते वेळेस एखादी चाऱ्याची एक ट्रेन जर भरून आणली असती तरी आमचं भागलं असतं, किंवा पाण्याची एखादी ट्रेन घेऊन आली असती तरी भागलं असतं. पण असं त्यांनी केलेलं नाही. फक्त विमानानं आले, त्या ठिकाणी उतरले, चहा पाणी झालं, ज्या ठिकाणी खड्डे पडलेले ते खड्डे बघितले, त्या खड्ड्यामध्ये पाणीही नाही. पण त्या खड्ड्यामध्ये त्यांनी कशाचा सर्वे केला तर कोरडा सर्वे केला. आणि जर विचार करायला गेलं तर आजच्या दृष्टीनं मला हे वाटतं की मंत्रिमंडळानं आमचा कुठलाही प्रश्न सुटणार नाही आणि हे मंत्री कधी आमचा प्रश्न सोडवणार नाहीत. तर अक्षरशः जर बघायला गेलं तर वरी बघायला गेलं तर पाऊस पडत नाही, खाली बघायला गेलं तर आम्हाला ऊन त्रास देत आहे. तर आजच्या घडी जर विचार करायला गेलं तर ह्यांनी म्हणतात की कडबाकुट्टी द्यायची किंवा हे करायचं, कडबाकुट्टीवर हे भागतंय. तर कडबाकुट्टीवर कसं भागणार आहे? आमच्यावर चाराच नाही आहे. चारा असता तर आम्ही कडबाकुट्टीवर हे केलं असतं. पण त्यांनी म्हणतात की एवढ्या दिवसामध्ये चारा तयार होतो, एवढ्या दिवसामध्ये तुम्ही जनावरांना हे करा. तर जनावर कमीत कमी नाही म्हणलं तर जनावराला ज्या गोष्टीला चारा पाहिजे किती चारा उपलब्ध होणार आहे? जर बनवायला गेलं तर तोपर्यंत जनावर जर बघायला गेलं तर तो जनावर मरून जाईल आणि ते मेल्यानंतर तो चारा उगवेल. अशी परिस्थिती झालेली आहे. राजेंद्र, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडता आलं नाही, हे सत्य आहे. कारण मी बघितलंय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आले होते त्या लांबोटा गावामध्ये जे शेतकरी भेटायला आले होते त्यांना पोलिसांनी लाठ्या मारून पिटाळलं आणि काही निवडक शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद मुख्यमंत्र्यांनी साधला. मुख्यमंत्र्याचा सत्तेत आल्यानंतरचा हा 3रा दौरा आहे. हे 3ही दौरे मी त्यांच्यासोबत केलेले आहेत आणि सत्तेच्या आधी पण मी त्यांच्यासोबत दौरा केलेला आहे. एकंदरीतच जलयुक्त शिवाराची कामं झालीत, खड्डे पडलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी पाणी कुठून येईल याबद्दलचं कसलंही आश्वासन नाही किंवा रणनीती नाही. त्यामुळं हा जो दौरा आहे हा फक्त प्रशासनाची धावपळ करणारा दौरा होता असं मी म्हणेल. प्रशासनाची धावपळ करणारा दौरा होता, मात्र ह्याच्यातनं प्रशासन गतिमान होणार का हाही खरा एक मुद्दा आहे. मला विजय जावंदिया तुम्हाला विचारायचं आहे, जे शेतकरी आत्ता बोलत होते की दौरे झाले, आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटातनं आम्ही जातोय, याचा आम्हाला काही फायदा नाही, प्रत्यक्षात काय करायचं याचीच दिशा मुळात नाही आहे. त्यामुळे दिशाहीन झालेले हे सगळे दौरे आणि त्यातनं शेतकरी ज्या प्रत्येक मदतीची आस लावून बसलाय त्याच्या पदरात काही पडत नाहीये. उपाययोजना भविष्यात काय करायचं याचा विचार आपण कुठंच करत नाही आहोत. केवळ अशा दौऱ्यातनं साध्य काय होणार आहे? मला काय वाटतं की याचा विचार करायला पाहिजे की काही दिवसापूर्वी मराठवाड्यातल्या चारा छावण्या बंद करण्याचे आदेश काढले होते आणि ते आदेश काढल्यानंतर जेव्हा ओरड झाली तेव्हा ते आदेश मागे घेण्यात आले आणि आता यांना एवढ्या लवकर पुन्हा मराठवाड्यात सगळं मंत्रिमंडळ जाण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. हे कशा करता सगळं आहे? किती विसंगती आहे यांच्याच कार्यपद्धतीमध्ये. मला काय वाटतं नरेंद्र मोदींनी आता बजेटमध्ये थोडासा शेतकऱ्यांना महत्त्व देण्याचा जो एक वावतळ उभी केली आहे, यांना सुद्धा दाखवायचं की आम्ही शेतकऱ्यांकरता काहीतरी करतो आहे. बरोबर. मला इको होतोय, मी बोलतोय पण तरी मला इको होतं तरी बोलतोय मी. एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. मला काय वाटतंय की अहो जिल्ह्याला पालकमंत्री आहे ना, मग पालकमंत्री जिल्ह्यात सगळीकडे जाऊन सगळं पाहून रिपोर्टिंग करू शकतो ना. हे सगळं करायची गरज काय आहे? आणि मला भाजपच्या नेत्यांना हात जोडून त्यांच्या चरणावर डोकं ठेवून विनंती करायची आहे, अहो तुम्ही काही करू नका. फक्त विरोधी पक्षात असताना तुम्ही ज्या मागण्या करत होत्या
तेवढ्या मागण्या फक्त त्याची अंमलबजावणी करा ना. त्याच्याकरता तिजोरी खोली करा, त्याच्याकरता कर्ज घ्या. जलयुक्त शिवाराचे ढोल वाजवतात. आता शेतकरी सांगत होते गड्डे आहेत पण पाणी नाही आहे. मी माझ्या गावात आमंत्रित करतो पूर्ण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला. मनमोहन सिंग सरकार असताना माझ्या भागात सगळे जलयुक्त शिवाराची कामं झालेली आहेत. यावर्षी आमच्या भागात मान्सूनचा पाऊस फक्त 10% कमी पडलेला आहे. तरी आमच्या विहिरीचं पाण्याची पातळी जी मे मध्ये असते ती यावर्षी डिसेंबरमध्येच झाली होती. मी माझी विहीर 10 फूट खोदली 60,000 रुपये खर्च करून आणि एक थेंब पाणी लागले नाही. इतकं पाणी का खाली गेलं? सलग जलयुक्ताचे सगळे पाणी झाले. अहो पाण्याचे उपसे वाढलेत कारण गणपतीनंतर पाऊसच नाही. ज्यांच्याजवळ मोटरी आहे माझ्यासारख्याचा त्यांनी पाण्याचे उपसे करून करून आपलं पीक वाचवलं आणि मग पाणी खाली जाणार नाही तर काय होणार आहे? इथे जलतज्ञ आहेत. मला काय वाटतं आम्ही जलयुक्त शिवार सगळ्या गोष्टी करतो आहे पण कोरडवाहू शेती ही नफ्याची करण्याकरता आम्ही काहीच करत नाहीये. अगदी बरोबर. कोरडवाहू शेतकऱ्यांना जो सरकारच्या तिजोरीतनं मदतीचा हात द्यायचा आहे त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीये. चाऱ्याच्या पिकाची संख्या एकरेश कमी होत आहे त्याच्यामुळे चाऱ्याचा तुटवडा वाढतो आहे. म्हणून चाऱ्याचं पीक, ज्वारीचं पीक जे मराठवाड्यातनं विदर्भातनं बाद झालं त्याला प्रोत्साहन देण्याकरता रोजगार हमी योजनेतनं पेरणीपासून कापणीपर्यंतची कामं करून घ्या असं देवेंद्र फडणवीसांनी माझ्याजवळ मान्य केलं होतं की तुमची मागणी बरोबर आहे. सत्तेत आल्यानंतर त्याच्याकडे लक्षच नाहीये. मला काय वाटतंय नुसत्या दौऱ्याने काही होणार नाहीये. तुमचा प्रश्न बिलकुल बरोबर आहे. जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती ही येत नाही तोपर्यंत दुष्काळाचा सामना करण्याकरता निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी, त्याची जनावरं, त्याची मुलं बाळ, त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा काय होणार? अगदी खरं. हे सगळे प्रश्न पुढे उभे राहणार आहेत. इथेच सांगायचं आपण त्याच्यावर चर्चा करूया. मी येतो या मुद्द्यावर येतो. जावंडे साहेब या मुद्द्यावर कसं निपणार हे सांगा ना आम्हाला. या मुद्द्यावर मी येतो तुमच्याकडे परत. मला प्रदीप पुरंदरे हाच मुद्दा विचारायचा आहे की जेव्हा पाण्याचा प्रश्न इतका जटिल बनलाय आणि तो आजचा नाहीये. मराठवाड्यातला हा पाणी प्रश्न गेल्या 5 ते 4 वर्षापासून जे 4-5 वर्षापासून जर मागचा आढावा घेतला तर तो हळूहळू असा दुर्भिक्ष वाढत गेलेला आहे पाण्याचं. आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री ज्या तालुक्यात आज फिरत होते, निलंगा तालुका असेल किंवा लातूर जिल्हा असेल, हा निलंगा ते औसा असा जो सगळा पट्टा तिथला आहे त्या ठिकाणची पाणी पातळी जर मला करेक्ट करा चुकत असेल तर ती पाण्याची पातळी जी आत्ता पूर्वी होती त्यापेक्षा 8-9 मीटरनं जमिनीच्या खाली गेलेली आहे. ही वर कशी आणणार? ह्या पाण्याचं नियोजन करण्याकडे सरकारकडे ठोस आराखडा आहे का फक्त हे सगळं चित्र उभं केलं जातंय? बरोबर आहे राजेंद्रजी, आपण जे म्हणालात आपल्या ह्या दुष्काळाची कारणं मोठ्या प्रमाणावरती जो जलविकास झाला आणि ज्या प्रकारचे जलव्यवस्थापन आपण करतो आहोत त्यात दडलेली आहेत. हे अगदी खरं आहे. आता जावंदे साहेबांनी जलयुक्त शिवारचा उल्लेख केला. हे जलयुक्त शिवाराची जर मूळ कल्पना बघितली आपण तर त्याच्यात एकूण 13 घटक आहेत. त्या 13 घटकांमध्ये वॉटरशेडची कामं आहेत, नंतर जुने जे आपले छोटे बंधारे आहेत, पाटबंधारे, मायनर इरिगेशन, लोकल सेक्टर, त्याच्या पुनरुज्जीवनाची कामं आहेत, कालव्यांची एक दुरुस्ती करायची आहे. असे 13 कलमं आहेत त्याच्यामध्ये. पण दुर्दैवाने त्यातलं फक्त नदी खोलीकरण आणि रुंदीकरण ह्यालाच भर दिला गेला आहे आणि ती JCBच्या आधारे फार मोठ्या प्रमाणावरती काम चाललेलं आहे. आणि हा जो एकमेव त्याच्यावरती भर दिला गेला हे मला वाटतं चुकीचं झालेलं आहे. बाकीच्या कामांवरती जर भर दिला गेला नाही तर ती योजना अयशस्वी होईल. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि एकूणच मराठवाड्यातलं जलविकास जर बघितला आपण तर तो त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की दुष्काळ आपण आमंत्रण दिल्यासारखा दुष्काळ आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे सुरुवात कुठे होते की गोदावरी खोरं जे आहे आपलं, त्या गोदावरी खोऱ्यामध्ये साधारण 1089 TMC पाण्याची उपलब्धता आहे. मराठवाड्याचं क्षेत्र गोदावरी खोऱ्यातलं हे साधारण 45% आहे. त्यानुसार मराठवाड्याला 494 TMC पाणी मिळणं अपेक्षित होतं. त्याच्यात आमच्यावरती अन्याय झाला. मराठवाड्यावरती 289 TMC पाणी न्यायाधिकरणाने दिलं आणि त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 270 TMCची साठवण क्षमता निर्माण झालेली आहे. तर ही पहिला परवा केळकर समितीने देखील मान्य केले की मराठवाड्यावरती अन्याय झालेला आहे, आपण ते पाणी वाढवून घेतलं पाहिजे. हा एक मोठा भाग आहे. दुसरी ह्याच्यातली जी गोष्ट आहे की वॉटरशेडची जी कामं महत्त्वाची आहेत, व्हायला पाहिजे, त्याच्याकडे फार मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. आमच्याकडे 50 लक्ष हेक्टरवरती कामं होऊ शकतात, त्याच्यापैकी 30 लक्ष हेक्टरवरती झाली तर शासनाचं म्हणणं आहे. पण त्यात एक खोच अशी असते की 4 हेक्टरची जलसंधारणाची कामं केली तर फक्त 1 हेक्टर सिंचनक्षम होऊ शकतं. म्हणजे तो आकडा खरा येतो 7 लक्ष हेक्टरवरती. आणि ते सुद्धा परिणामकारक झालं आहे का
त्याचे परिणाम दिसत आहेत का ते दिसत नाहीयेत. आपण आता विचारलं पाण्याची पातळी खाली गेली, त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की ही कामं चांगली झालेली नाहीयेत, त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, त्यांचं आयुष्यच मुळात कमी असतं 5 ते 23 वर्ष. पुन्हा पुन्हा ती कामं करावी लागतात, देखभाल दुरुस्ती करावी लागते, ते होत नाहीये. याच्यासाठी पैसे जास्त लागतात, ते पैसे जास्त मिळत नाहीत. केळकर समितीने सांगितलं होतं की 25,000 रुपये प्रति हेक्टर द्या, हे 12,000 मध्येच काम भागवत आहेत किंवा हे सगळं करणं अपेक्षित आहे. मराठवाड्यामध्ये 12,000 मायनर इरिगेशनची कामं झालेली आहेत लोकल सेक्टरची. ही सगळी कामं आज बंद पडलेली आहेत. त्याच्यामध्ये गाळ साठलेला आहे, झाडं झुडपं उगवलेली आहेत, तिथे फक्त पाण्याचं बाष्पीभवन होतं, चोरी होते, गळती होते, झिरपाव होतो. आणि हे सगळी कामं अर्धवट ठेवून ह्याच्याकडे न पाहता आपण पुन्हा साखळी बंधारे बांधतोय हजारोच्या संख्येने आणि ते जलयुक्त शिवारमधल्या फक्त नदी खोलीकरण रुंदीकरणावरती भर देतोय. ही मला वाटतं फार मोठी चूक ठरणार आहे. आपण पुढचं पाठ मागचं पाठ असं करायला लागलेलो आहोत. तसंच होत चाललंय. त्यामुळे ही तीव्रता अधिक दिसते. प्रदीप परंदरे, मी येतो, आणखी काही मुद्दे मला तुम्हाला विचारायचे आहेत. पण अतुल देवळकर, हा जो मुद्दा आता सगळ्या चर्चेत येतोय, शेतकरी पण मगाशी काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं आणि दिवसभर आज लातूर जिल्ह्यात काय झालं असेल तेही तुम्हाला समजलंय असेल की काय नेमकं येऊन सगळे दौरे झाले, अमुक झाले. पण ज्या पॅरिसला झालेल्या हवामान परिषदेला तुम्ही मध्यंतरी हजर होता, उपस्थित होता, या हवामान परिषदेमध्ये कोणते मुद्दे उपस्थित केले गेले? प्रत्येक राष्ट्राचा पर्यावरण मंत्री तिथे उपस्थित होता आणि त्यानुसार येऊन काय आपल्या देशामध्ये नेमक्या हवामानाचे बदल होत आहेत, याच्या अनुषंगाने पुढे बदल काय करायचे याचा विचार जागतिक पातळीवर होतोय आणि आपण मात्र नेमकं त्याच मुद्द्याकडे दुर्लक्ष करतोय असं वाटत नाही? अगदी बरोबर आहे राजेंद्र. आपण आता वर्तमानाविषयी बोलण्यापेक्षा मला असं वाटतं 31 वर्षानंतर जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी आपण साजरी करू, तिथं आपण कल्पनेनं जाऊया. म्हणजे सायन्स फिक्शन म्हणा. म्हणजे 2047च्या मार्च महिन्यामध्ये असं समजूया की औसा तालुक्यातल्या भाद्यामधील अपूर्व शिंदे नावाच्या शेतकऱ्याला सकाळी ईमेल आलाय आणि तो ईमेल असं सांगतोय, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने असा त्यांना ईमेल केलाय की काल जो पाऊस झाला आणि गारपीट झाली ती 102 मिलीमीटर पाऊस 2 तासामध्ये पडला आणि त्यामुळे तुमचं सोयाबीन, हरभरा, द्राक्ष याचं जे नुकसान झालंय त्याचा मोबदला म्हणून, त्याची भरपाई म्हणून तुमच्या बँकेच्या खात्यावर आम्ही 5.5 लाख रुपये जमा केलेले आहेत. आणि यानंतर मात्र जर तुम्हाला अंदाज काही आला अवकाळी पावसाचा तर आम्हाला तातडीनं अलर्ट मेसेज द्या, म्हणजे आम्हाला एक बलून जो आम्ही उदगीरला पाठवला होता तो तुमच्याकडे पाठवता येईल आणि तुमच्या पिकाचं संरक्षण करता येईल. असं काही 2047 साली व्हायचं असेल तर आपण आत्तापासून त्याची काही तयारी करायला पाहिजे. म्हणून आपण भविष्यात बघितलं. वर्तमानात काय दिसतंय की मागील 20 वर्षापासून आत्तापर्यंत आपल्या दुष्काळ व्यवस्थापनामध्ये काही मात्र फरक पडलेला नाहीये. जेव्हा जगामध्ये शास्त्रज्ञ, अगदी काल सुद्धा कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातल्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की सगळ्यात मोठा धोका हवामान बदलाचा हे शेतकऱ्यांना आहे आणि दक्षिण आशियातील शेतीला आहे. आपण याला महत्त्व देत नसल्यामुळे पॅरिसमध्ये सुद्धा आपल्या पर्यावरण मंत्र्यांनी बिचाऱ्यांनी शेतकऱ्यांना काही नेण्याचे कष्ट घेतले नाहीत, आदिवासींना नेण्याचे कष्ट घेतले नाहीत. म्हणजे हवामान बदलाचा फटका ज्यांना सगळ्यात जास्त बसतोय त्यांचं प्रतिनिधित्व तिथं, त्यांचा आवाज तिथं निघालाच नाही. त्यावेळेला तिथं मला आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगावं लागलं की बाबांनो, गेले 3 वर्ष झाले आमच्याकडे पाऊस पेरणीच्या वेळेला गायब होतो आणि कापणीच्या वेळेला येतो आणि त्यामुळे सलग 5 ते 6 पिकं गेल्यामुळे मराठवाड्यामध्ये 2015 साली 1100 आत्महत्या झाल्या आणि आता जानेवारीपासून आत्महत्या चालू आहेत. हवामान बदलाचं हे पूर्ण भान जर आपण घेतलं तर आपल्या नियोजनात त्याचा मागमूस देखील आढळत नाही. आपल्या व्यवस्थापनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे? बरोबर. उपग्रहाची छायाचित्र या सगळ्याचा उपयोग करून तुम्ही भरपाई देऊ शकत नाही का? आत्ता सुद्धा दुष्काळाचा काही नकाशा आपण केलेला आहे का तयार, की चारा कुठं नाहीये, पाणी कुठं नाहीये आणि त्यानुसार आपण व्यवस्थापन करून काही कारवाई करतोय? म्हणजे आपल्या व्यवस्थापनाला विज्ञान तंत्रज्ञानाचा, शास्त्राचा काही आधार आहे का, का थातुरमातुरपणात भरलेला आहे? आणि शेतकऱ्याच्या वेळेला बरोबर विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही ही शपथ आपण घेतली की काय, अशी शंका आत्ता सुद्धा येते. त्यामुळे दौरे करावेत, प्रसिद्धी देऊन घ्यावी आणि शेतकऱ्यांना तसंच वाऱ्यावर सोडावं. ही आपली जी वृत्ती आहे ती तशीच मागच्या पानावरून पुढे चालू आहे. अगदी योग्य तुम्ही सांगितलं की मागच्या पानावरून पुढे तसंच हे सगळं चालू आहे. हाच मुद्दा मला शरद निंबाळकर तुम्हाला विचारायचा आहे. कृषी विद्यापीठाचे तुम्ही कुलगुरू म्हणून या सगळ्याचा बारकाईने अभ्यास केलात आणि बदलत्या पीक पद्धतीविषयी आपण कशा पद्धतीने पुढे कामं केली पाहिजेत याच्याबद्दलचं संशोधनही पंजाबराव कृषी विद्यापीठात झालेलं असणार आहे.
तुम्हाला काय वाटतं की आता जसं हवामान बदलत आहे त्या बदलत्या हवामानानुसार आपण आपल्या क्रॉप पॅटर्नमध्ये पीक पद्धतीमध्ये कसे बदल करायला हवेत? हे बघा, पीक पद्धतीमध्ये आपण बदल पुष्कळ केलेले आहेत, पण प्रत्येक पिकाच्या संदर्भामध्ये पाण्याची आवश्यकता मात्रही असतेच. बिलकुल. त्याच्यामुळं पाण्याशिवाय हा कुठलाही भाग, कुठलीही पीक पद्धत ही सुचारू रूपाने काम करू शकत नाही. आपण आता सांगतो पिकांच्या बदलामध्ये बदल केला, पेरणीच्या याच्यात बदल केला, त्यांच्या डिस्टन्स डेन्स क्रॉपिंग आपण केलं, व्हेरायटीज बदलल्या, परंतु पाण्याचा संदर्भातला जो मोठा भाग आहे त्याच्यापासून आजही आमचा शेतकरी कोरडवाहूचा हा दूर आहे. आणि कुठलंही पीक, कुठलीही पद्धत आणि आपण त्याच्याशिवाय पाण्याशिवाय कुठलीही पद्धत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या पाण्याच्या संदर्भातलं आजचं जे नियोजन आहे, विशेषतः विदर्भात सांगायचं, याच्यासाठी जिथे जास्ती पाणी आहे, जगामध्ये 3 गोष्टींनी शेती केली जाते. आता चीनचं आपण उदाहरण देतो तर चीनमध्ये यांगस्ते नदी आणि होंगसो नदीमध्ये 3 प्रकारचे त्यांनी कॅनल्स काढून संपूर्ण चायनामध्ये उत्तर ते दक्षिण पाणी फिरवलं. आज कॅलिफोर्निया आहे त्याच्यामध्ये उत्तरेचं पाणी दक्षिणेमध्ये आणून 728 किलोमीटरचा कालवा काढून त्यांनी संपन्नता आणली. आपल्या इथे साध्या साध्या गोष्टी आहेत. मराठवाड्यामधला नदी जिथे एक्सेस पाणी आहे किंवा गोदावरीचं पाणी जे एक्सेस जाते आहे, हे पाणी आणल्याशिवाय, जलस्तर वाढवल्याशिवाय आणि पाण्याचं ऑडिट केल्याशिवाय किंवा जास्त पाणी खाणारी पिके जी आहेत त्या पाण्यावरती काही ना काहीतरी या पिकांवरती निर्बंध आणल्याशिवाय ह्या थातूर मातूर 3 ओळी सोयाबीन, 3 ओळी कापूस, 6 ओळी कापूस, 1 ओळ ज्वार, 2 ओळ तूर, 1 ओळ ह्या आम्ही पद्धती दिल्या आहेत. पण ह्या पद्धतीचा जेव्हा पाणी चांगलं आहे, थोडासा जेव्हा शॉक लागू शकतो, कॉन्टिंजंट जेव्हा त्यावेळेला एक पीक गेलं तर दुसरं वाचेल असं आहे. परंतु पाणी ज्या ठिकाणी नाही, प्रत्येक पिकाला पाणी हे लागते. आणि नाही समृद्धी कृषी विना जसं म्हणतो तर नाही कृषी ही जलविना अशा परिस्थिती. आणि आपण अजूनही हवामान खात्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण एकदम पाऊस येतो चालला जातो, त्याची पूर्वसूचना मिळत नाही. आता मध्यंतरी बाहेरच्या लोकांमध्ये सांगतात की ज्याच्यामध्ये छत्री घेऊन जातो आणि त्याला विचारलं की बा छत्री का घेतली तर तो म्हणतो की 3 वाजता पाऊस येणार आहे. तर बरोबर 3 वाजता पाऊस येतो, त्याची छत्री कामी येते. इथे 16 फॅक्टर्स आपण हवामान खात्याचे दिलेले आहेत. शेतकऱ्याला आगाऊ सूचना मिळत नाही. आता परवा गारपीट झाली विदर्भामध्ये, गारपीटचे जर आगाऊ सूचना असते, आगाऊ जर पाणी येणार असतं तर त्याची मोठ्या मेहनतीने घेतलेलं पीक वाचू शकलं असतं, काहीतरी करता आलं असतं. म्हणजे हे जे प्रेडिक्शन्स आहे, या प्रेडिक्शन्स मध्ये एक तर असलेल्या पाण्याचा वापर, असलेल्या पाण्याचा वाजवजी वापर आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची पीक पद्धती हे मी मान्य करू शकतो. पण बिना पाण्याशिवाय 3 वर्ष आहे, 4 वर्षापासून दुष्काळ काही आज पडत नाही. शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याच्या आतापासून दुष्काळ. पण आपण नियोजन, कारण कृषीला प्राथमिकता नाही. अगदी योग्य बोललात सर, अगदी योग्य बोललात की कृषी त्या ठिकाणी तात्पुर मातूर काहीतरी करून त्यावेळेची उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो, ही शोकांतिक आहे. अगदी योग्य बोललात सर की कृषी क्षेत्राला प्राथमिकता दिली जात नाही. थातूर मातूर त्याचं सगळे काहीतरी केल्याचं काम दाखवलं जातं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. त्यामुळे अशा प्रकारचे मंत्रिमंडळ दौरे झाल्यानंतर प्रशासन जे आहे काम करणारं, मंत्री आदेश देतील, पण ते आदेश दिल्यानंतर काम करणारं प्रशासनाच्या मानसिकतेत बदल होणार आहे का, हे ब्रेक नंतर आपण चर्चा करू. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्याबद्दल आणि दौरे झाले म्हणून आता प्रशासनात बदल होतील का. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, शेती आणि शेतकरी यांना वाचवण्यासाठी बडे उद्योजक आणि प्रतिभावान संशोधक आता का पुढे येत नाही आहेत, जे वारंवार नेहमी सगळ्या मुद्द्यावर बोलतात. हा खरा मुद्दा इथे चर्चेला येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मला सुरुवात जावंदे साहेब तुमच्यापासून करायची की ज्या प्रकारे आपण बघतोय की मंत्रिमंडळाचे दौरे झाले, वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, पण प्रशासनाच्या मानसिकतेत बदल होईल का? आश्वासनं राजकीय नेते देतील, कामं मात्र प्रशासनाला करावे लागणार आहेत. नाही बघा, तुम्ही फार छान मुद्दा उपस्थित केला आहे. माझं मत आहे की प्रशासन हे महत्त्वाचं आहे आणि शासन
राजकीय निर्णय हे महत्वाचे आहेत, दोन्ही एकमेकाच्या पूरक आहेत. मग अशी अतुल देऊळकरांनी 100 वर्ष स्वातंत्र्यानंतरचं चित्र रंगवलं. मला काय वाटतं, जेव्हा आपण आता ग्लोबल वॉर्मिंग, वातावरणातला बदल याचा विचार करतो आहे, तेव्हा त्याच्यासोबतच आपल्या देशातल्या आर्थिक धोरणांमध्ये झालेला बदल याचाही विचार करायला पाहिजे. 1972 साली दुष्काळ पडला होता, तेव्हा गावातल्या माणसांनी, शेतमालकांनी, शेतमजुरांनी कसा काय तो दुष्काळ सहन केला. आणि आता दुष्काळ पडल्याबरोबर सरकारच्या रोजगार हमी योजना तेव्हा नव्हती, पण आता त्याची एकदम वाट का पाहावी लागते. 1972 साली आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कमी खर्चाची होती, लो कॉस्ट इकॉनॉमी होती. 1990 नंतर आपण आपल्या देशाची अर्थव्यवस्था हाय कॉस्ट इकॉनॉमीशी इंटिग्रेट केली आणि त्या हाय कॉस्ट इकॉनॉमीमध्ये 5वं वेतन आयोग, 6वं वेतन आयोग आणि आता 7वं वेतन आयोग आहे. अतुल देऊळकरांनी 100 वर्षाचं चित्र रंगवलं. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं नवीन गाजर कालच्या बजेटमध्ये दाखवलं आहे. पण मी एक नवीन मुद्दा तुमच्यासमोर मांडतो की 2026 मध्ये 8वं वेतन आयोग येणार आहे. 6व्या वेतन आयोगामध्ये 7,000 रुपये कमीत कमी वेतन होतं, ते 7व्या वेतन आयोगामध्ये 18,000 झालं, म्हणजे 2.5 पट वाढलं. 8व्या वेतन आयोगामध्ये 2026 मध्ये 45-50,000 रुपये कमीत कमी वेतन राहणार आहे, म्हणजे वार्षिक 6 लाख रुपये. मला सगळ्या उद्योजकांना, देशातल्या सगळ्या अर्थतज्ञांना, देशातल्या सगळ्या शेतीतज्ञांना विचारायचं आहे की 2026 मध्ये 6 लाख रुपयाचं निव्वळ उत्पन्न अस्मानी आणि सुलतानी संकटाची भांडता भांडता त्याला देण्याची हमी, ही राजकीय इच्छाशक्ती ही दाखवली जाणार आहे का. आणि ती जर दाखवली जाणार नसेल तर मग नवीन पिढीनं गावात का राहायचं असा मुद्दा उपस्थित होतो. मला असं वाटतं की हा गांधींचा देश आहे. गांधींनी म्हटलं होतं खेड्यांकडे चला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितलं होतं शहरांकडे चला. मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी बरोबर होती की सगळा विकास हा शहरांचा होणार आहे आणि विकासाजवळ म्हणजे तळ्याजवळ जो राहील त्याला पाणी लवकर मिळेल आणि जो खेड्यात राहील तो मरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आज खरी ठरलेली आहे. मला काय वाटतंय की आपण चर्चा करताना ही अर्धवट करतोय आणि आमचे राजकीय नेते भाजपवाले काँग्रेसला दोष देतात, त्यांचं 60 वर्षाचं पाप आहे म्हणून सांगतात, पण भाजपवाले हे विसरतात की 5 वर्ष त्यांचं या राज्यात शासन होतं आणि 5 वर्ष अटल बिहारी वाजपेयीचंही दिल्लीत शासन होतं. तेव्हा यांनी कोणते दिवे लावलेत. हा प्रश्न संपूर्ण राजकीय आर्थिक असा आहे. हवामान बदल हा एक त्यातला भाग आहे, पण त्या बदलत्या हवामानासोबत बदलतं आर्थिक पाठबळ जर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं केलं नाही तर ही व्यवस्था कोलमडेल. ही टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्यांना वाचवू शकणार नाही. इतकी स्पष्टता आमच्या विचारात आली तरच अन्नदाता शेतकरी जगू शकेल. आज काय झालेलं आहे, आज आम्ही या अन्नदाता शेतकऱ्याला एक प्रकारे संसदेसमोर आणि विधानसभेसमोर बसलेला भिकारी करून टाकलेला आहे. कारण जगाला जास्त लागत नाही हो, मूठभर धान्य आणि चिमूटभर मीठ मिळालं तर जगू शकतो. सगळ्या निवृत्त माणसांना, सगळ्या कलेक्टरांना सांगा ना, तुमचे पगार नाही वाढणार, तुम्हाला 1 रुपये 2 रुपये किलोचं 25 किलो धान्य देऊ, चालेल का त्यांना ते? आम्हाला 1 रुपये 2 रुपये किलोचं धान्य, अहो चारा नाही जनावरांना, 25-25 30-30 किलो चारा लागतो एका जनावरांना. तुम्ही त्या जनावरांना जनावरं पासा म्हणतात, ऑर्गॅनिक शेती करा म्हणतात, नैसर्गिक शेती करा म्हणतात. अहो गावात जनावरच नाही तर शेणखत येणार कुठनं? शेणखत नाही तर जमिनीचा कार्बन कंटेंट कमी होतोय, निंबाळकर साहेब सांगतील ना. म्हणून आम्ही सगळं अर्धवट विचार करतोय हो. बरोबर आहे. अर्ध्या भाकरीवरती सगळं जगण्याचं चित्र आपण दाखवतोय. गावंदे साहेब हे म्हणताय तरच काही बदलणार आहे. अगदी बरोबर आहे. मला शरद निंबाळकर तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा आहे की हे सगळं जेव्हा आपण चित्र मांडतो किंवा पाहतो, शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचू असं जेव्हा आपण सांगण्याचाही प्रयत्न करतो की थेट शेतकऱ्यांचा माल मिळेल, असे बडे उद्योजक किंवा सगळे संशोधक शेतीवर काम करणारे हे एकत्र येऊन आता शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी का पुढाकार घेत नाही? हे बघा, शेती शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये पुढाकार हा तांत्रिकदृष्ट्या घेतलेला आहे, परंतु याचं नियोजनामध्ये आणि समाजाच्या सर्व मानसिकतेमध्ये शेतकरी हा कुठला घटक फार महत्वाचा गणला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता आपण 7व्या वेतन या 7व्या वेतनाच्या
संदर्भामध्ये जर आपण बोललो तर आजचा जो ज्याला 75 मध्ये 600 रुपये मिळत होते, म्हणजे एक पोतं तांदळाचं आणि एक पोतं ज्वारीचं ज्याचा पगार होता, त्या माणसाचा आजच्या संदर्भामध्ये 600चा पगार हा वरिष्ठ माणसाचा प्राध्यापकाचा 1,25,000 झालेला आहे आणि 7व्या वेतन आयोगामध्ये तो 2.5 लाख होणार आहे. आता 75ला 400 रुपयाचं तांदळाचं पोतं आणि एक ज्वारीचं पोतं म्हणजे 600 रुपये. हा 600 रुपयाचा संदर्भ आज त्याचं इतक्या वर्षांतर हे 2,25 लाख होणार आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या. परंतु शेतमालाचे भाव जर बघितले तर हे 4 पट 5 पट 6 पट झालेले आहेत. आजही यंदाच्या संदर्भात शासनाने 6,872 रुपये हा कापसाचा भाव केंद्राला कळवला होता, परंतु केंद्राने आज कापसाला भाव 4,100 दिलेला आहे. तिळाचा भाव हा 10,000च्या वर केंद्राला दिलेला आहे राज्य शासनाने, परंतु त्याचा भाव हा खऱ्या अर्थानं 4,000 म्हणजे 6,000 रुपयाचा फरक एका क्विंटल मागे आहे. हे जर अशी धोरणं राहिली आणि असं सगळ्या पिकांच्या बाबतीत आहे. इथे आमच्या एका कृषिकोन्नतीवाल्यांनी प्रकाश पोरेंनी फार मोठं त्याच्यामध्ये दिलंय की 14 लाख कोटी शेतकऱ्यांना येणार आहे 75 पासून. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मूल्यवर्धन आणि याच्यासाठी पहिले स्वामीनाथन आयोग आणि नंतर 7वं वेतन हे जर दिलं तर शेतकऱ्याची 5 वर्षामध्ये परिस्थिती दुरुस्त होते. याचं कारणच आहे त्याच्यामध्ये छोटे इस्टेट स्मॉल इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यू ऍडिशन होते त्याच्या 2-2, 4-4च्या खेड्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन जर झालं, धान्यापासून धनाची निर्मिती होते पण ते धन परत खेड्याकडे जात नाही. ही वस्तुस्थिती या शेतकऱ्यांच्या परिस्थिती. मग पाणी असो, सिंचन असो, उत्पादन असो, कशासाठी करायचं उत्पादन हा भाग आहे. 1 क्विंटल कापूस याच्यापासून 33 किलो रुई होते, याच्यापासून 34 किलो सरकी निघते, 9 लिटर ढेप निघते आणि 9 लिटर तेल आणि 54 किलो ढेप निघते. 33 किलो रुईपासून 119 मीटर कापड होतं, परंतु 5 मीटर कापड आपण घ्यायला गेलं त्याला 5,000 रुपये द्यावे लागतात. हे जे व्हॅल्यू ऍडिशन आहे हा धन निर्माण होते, पण ह्या धनाचा ओघ जर परत आला नाही आणि तोपर्यंत खेडे जसं दावंद्या साहेब म्हणतात सुधारणार नाही. धान्यापासून धन निर्माण होते पण धनाचा ओघ नाही. अगदी खरं आहे. कोणी तिथे शेती यायला तयार नाही, म्हणून शेतकरी इन्व्हेस्ट करायला तयार नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. बरोबर आहे. म्हणून जावंदे साहेब म्हणाले की हे सगळे म्हणून जावंदे साहेब म्हणाले की शेतकऱ्याला भीक मागत बसावं लागतं, भिकारी करून ठेवलेलं आहे सरकारने विधानसभा आणि संसदेच्या समोर. प्रदीप पुरंदरे हाच मुद्दा आहे की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अगदी बरोबर आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये योग्य ते पाण्याचं नियोजन करायचं कसं. आपण आहे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवतंय, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, पाणी वाचवायचं कसं आणि आहे या पाण्यात जगायचं कसं. प्रशासनाची मानसिकता अजिबात बदललेली नाही आहे आणि शास्त्रीय व्यवस्थापनाकडे गंभीरपणे दुर्लक्ष होते. हे 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता निंबाळकर साहेबांनी ह्याचा उल्लेख केला की पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे, त्याच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजला पाणी दिलं पाहिजे. वाल्मी 1980 सालापासून हे सगळे शिकवते, पण हे इरिगेशनची मंडळी, जलसंपदाची मंडळी याच्याकडे काहीही बघत नाहीत. त्यांच्या दृष्टीने व्यवस्थापनाला काही किंमत नाही, केवळ बंदोबस्त आणि जुगाड याच्यावरती हे काम चाललेलं आहे. तुम्ही बघा मराठवाड्यामध्ये धरणांचा विचार आपण केला, 11 मोठी धरणं आहेत, 75 मध्यम आहेत, 728 मायनर आहेत आणि परत बंधारे वगैरे लक्षात घेतले तर अजून ती संख्या 1000 पर्यंत जाईल. पाणी नाही असं नाही आहे, याचं नियोजनच होत नाही. काही मोठ्या प्रकल्पांचं नियोजन सोडलं तर बाकी मध्यम आणि मायनर प्रकल्पांमध्ये चौकीदार मॅनेज प्रोजेक्ट आहेत, त्याचं देखभाल दुरुस्ती होत नाही, कालव्यातून पाणी वाहत नाही, भयंकर लॉसेस होतात, शेतापर्यंत पाणीच पोहोचत नाही. कुठून शेतकऱ्यांनी हे सगळं करायचं. बरोबर. इरिगेटेड ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी असली पाहिजे, ती नाहीच आहे प्रोडक्टिव्हिटी. तेव्हा या गोष्टींकडे लक्ष दिलंच पाहिजे, दिलं जात नाही आज. आता जगामध्ये जलव्यवस्थापनाच्या बाबतीत सुशासन, नियमन आणि व्यवस्थापन म्हणजे रेग्युलेशन, गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट ह्याला महत्त्व आहे. याच्यातलं काहीही आपण करत नाही. पाणी आपल्याला मोजता येत नाही, आपल्याला भिजलेलं क्षेत्र मोजता येत नाही. अतुल देवळकर जी टेक्नॉलॉजी म्हणतात ती टेक्नॉलॉजी वापरणं शक्य आहे, आम्हाला माहीतच नाही आमचं किती क्षेत्र भिजतंय ते. तेव्हा हे सगळं आंधळा कारभार चाललेला आहे आणि त्याच्यामुळे हे दुष्काळाची परिस्थिती वारंवार येते. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, इस्रायलमध्ये 65 TMC पाणी आहे, सगळ्या इस्रायलमध्ये 65 TMC पाणी आहे. मराठवाड्यामध्ये धरणं भरली तर 289 TMC पाणी येतं. एवढं पाणी असताना आपण पाण्याबद्दल नाही म्हणतो, याला काय अर्थ आहे. आपली सगळी व्यवस्था दुष्काळाला सामोरं जाण्याची नाहीच आहे.
आपण अतिशय अकार्यक्षमपणे काम करतो, देखभाल दुरुस्ती करत नाहीये, म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे आपल्याला. एक वर्षाचा दुष्काळ आपला शेतकरी सहन करू शकत नाही, ही परिस्थिती झालेली आहे. आज कुठल्याही मोठ्या प्रकल्पांमध्ये 2 किंवा 3 पाळ्या मिळतात फक्त रब्बीमध्ये. 2-3 पाळ्यामध्ये कुठलं पीक येणार आहे, काय त्याला प्रॉडक्टिव्हिटी राहणार आहे? तेव्हा ही सगळी अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. ही व्यवस्थापनाच्या अभावामुळे झालेली आहे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेली आहे. अगदी खरं की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेलं आहे. पण यालाच थोडं जोडून मला पुढे पुरंदरे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जी सगळी धरणं आहेत आपली, मराठवाड्यातली असतील किंवा राज्यातली इतर सगळी असतील, या धरणातल्या डेड स्टॉकमध्ये गाळ जो आहे तो डेड स्टॉकमध्ये जो पाणी गेलेला आहे, साठा गेलेला आहे, हा जर गाळ आपण बाहेर काढला आणि याच्यातली माती शेतकऱ्यांना सांगितलं की ही माती सगळी तुम्ही तुमच्या शेतात घेऊन जा, ती सुपीक माती असेल, ती तुमच्या शेतीला उपयोगाला येईल, मशागतीला उपयोगाला येईल, पण ही सगळा गाळ बाजूला काढल्यानंतर डेड स्टॉकमध्ये साचलेलं पाणी आपण त्याला पुनर्वापर त्याचा करू शकत नाही, ही इच्छाशक्ती शासन दाखवत नाहीये. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की छोटे प्रकल्प जे असतात त्याच्यातनं गाळ काढणं हे शक्य कोटीतली गोष्ट आहे. फार मोठे जे प्रकल्प आहेत त्यातून गाळ काढणं ही फार खर्चिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ते करणं अवघड आहे. त्याच्यापेक्षा नवीन धरण बांधलेलं सोपं होईल अशी प्रकार आहे. जेव्हा छोटी धरणांमधनं गाळ काढायला परवानगी आहे शासनाची, त्याच्यातून ते घेऊन जाऊ शकतात. आज मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम सुरू आहे, परंतु एकूणच काय झालेलं आहे, गाळ काय येतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना, की आपण वरती वॉटरशेडची कामं केली नाहीत, ती चांगली कामं झाली नाहीत, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, म्हणून ती माती तिथं जी थांबायला पाहिजे होती, मृदसंधारण जे व्हायला पाहिजे ते झालं नाही, ते इफेक्टिव्हली झालं नाही, म्हणून तो गाळ वाढत जातोय. तर तो एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि आता शासनाचं दुसरं एक धोरण आलेलं आहे की त्यांनी असं बंधनं घातलेली आहेत गाळ काढण्यावरती देखील, की त्यांचं म्हणणं आहे की गाळामध्ये रेती पण असते आणि त्या रेतीपासून धंदा होऊ शकतो, म्हणून ते काही विशिष्ट कपॅसिटीच्या वरच्या धरणांमध्ये ते गाळही काढू देत नाहीत. तेव्हा हाही मुद्दा आहे त्याच्यातला. आणि गाळ फक्त डेड स्टोरेजमध्ये साठलेला आहे असं नाही, आपल्या इथे लाईव्ह स्टोरेजमध्ये उपयुक्त साठ्यामध्येही गाळ साठलेला आहे. आणि मी व्यवस्थापनाचा जो मुद्दा म्हणालो, मेरी म्हणून आपल्या इथे संस्था आहे, त्यांनी हा गाळाचा अभ्यास केला. किती 43 धरणांमध्ये हा अभ्यास झालेला आहे आणि उपयुक्त साठ्यामध्ये गाळ साठलेला आहे दिसतंय. त्यांनी सांगितलंय 10-11% गाळ आहे म्हणून. आमची सिंचन व्यवस्थापन करणारी बहादर मंडळी गाळ किती साठलेला आहे याचा विचार न करता पाण्याचं व्यवस्थापन करतायत. आणि वॉटर ऑडिटच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला एवढं पाणीच मिळालं नाही त्याचा तुम्ही हिशोब देताय, गाळाचा विचारच केला नाही. इतक्या लेव्हलपर्यंत आपण काम चाललेलं आहे, बेफिकीरपणे काम चाललेलं आहे. पाणी बाष्पीभवन आपण मोजत नाही. एका वॉटर ऑडिट रिपोर्टमध्ये बाष्पीभवन किती सांगावं, काही त्याला मर्यादा. उपयुक्त साठ्याच्या 150% बाष्पीभवन झाला अशी रिपोर्ट दिलेले आहेत. उपयुक्त साठ्याच्या 150% बाष्पीभवन म्हणजे काय प्रकार आहे? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही म्हणता ते अगदी खरं, तुम्ही म्हणता हे सगळे मुद्दे अगदी खरे आहेत. या सगळ्याचा अभ्यास व्यवस्थितपणे झाला पाहिजे. मला शेवटी अतुल देवळकर तुम्हाला विचारायचं आहे की जो बदलत्या हवामानाचा मुद्दा वारंवार चर्चेला येतोच अशा दुष्काळी परिस्थितीच्या निमित्ताने किंवा बदलणारं पावसाचं स्थित्यंतर पाहताना, या सगळ्या गोष्टीमध्ये हवामान खातं जितक्या सक्षमपणे सजगपणे काम करायला हवं तितकं सजगपणे काम करताना दिसत नाही. आणि नेमकं सरकार याच बाबतीत आणि प्रशासन देखील पुढे पावलं टाकण्यात कमी पडतंय हे स्पष्टपणे अधोरेखित होतं आत्ता या सगळ्या घटना पाहताना. अतुल देवळकरांचा संपर्क आपला तुटला. मी परत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मगाशी निंबाळकर साहेब तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता, तुम्ही हात वर केला होता. असं काय आहे, या संदर्भामध्ये म्हणजे दूरदर्शी दृष्टी पाहिजे. आज आपल्याकडे 263 दशलक्ष अन्नधान्य आहे. 35 वर्षानंतर तुम्हाला हे डबल इथं धंदे करावं लागेल, म्हणजे कमी 450 ते 500. याच्यामध्ये जलशिवाराच्या योजना चांगल्या आहेत, म्हणजे आज 35 वर्षांनी डबल अन्नधान्य डबल चारा हे करावं लागणार आहे देशासाठी. बरोबर आहे, कारण आता 450 ग्राम पर डे आहे, म्हणून आपल्याला असं वाटतं की अन्नधान्य विपुल आहे. तसं नाही आहे. खऱ्या अर्थाने जर 800-850 ग्राम दर माणशी जर एका माणसाचं भोजन त्यांनी केलं तर ही आपल्याला अन्नधान्य पुरणार नाही आहे. म्हणून दूरदृष्टी जर ठेवली, आणि दुष्काळ येणारच आहे, पाण्याची कमी होणारच आहे, म्हणून मराठवाड्याच्या ज्या 2 योजना होत्या, नदी जोड योजना, त्या खऱ्या अर्थानं एक 5 वर्षामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. विदर्भामध्ये जे वैनगंगा ते नळगंगा आहे, हे एक जर 438 किलोमीटरचा झाला त्या विदर्भ सुजलाम सुफलाम होतो. तसा आणि फार जास्त नाही आहे, 7-8 हजार कोटीचे आहे.
वाढून 7 वर्षापूर्वी स्कीम दिलेली आहे, 10,000 झाले असतील, 15,000 झाले असतील, ते तातडीनं जर केलं तर 4 ते 5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मराठवाड्याची तीच परिस्थिती आहे आणि या कालव्यांवर प्रशासन दूरदृष्टी न देता, हे त्यामध्ये त्याला पैसा न देता हे काम सुरू होत नाहीये. बरोबर. म्हणून गोदावरीचं पाणी पोलावरम धरणला जाऊन ते प्रकाशन धरणला कृष्णेमध्ये जाते आहे. 80 टीएमसी पाणी खरंय गोदावरी मराठवाड्यातून वाहते, विदर्भात येते, विदर्भातली वैनगंगा. म्हणजे हे जे प्रश्न आहेत, म्हणजे मराठवाड्याचं पाणी पोलावरम धरणला जाते, पोलावरम वरून ते प्रकाशनला जाते आणि त्याच्यामध्ये 80 टीएमसी पाण्यापैकी 8 टीएमसी पाणी मराठवाड्याला येणार आहे आणि 8 टीएमसी पाणी नीराला जाणार आहे. परंतु याच्या संदर्भात इथे जर नद्या जोड आमच्या छोट्या जर झाल्या दूरदृष्टीने, आणि अगदी खरंय, या दूरदृष्टीचा अभाव आहे निंबाळकर सर, म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. त्याचा पूर्णपणे अभाव आहे. शेवटी अतुल देऊळगावकर, बदलत्या हवामानाचा काही करत नाही. खरंय, बदलत्या काम करून घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. बदलत्या हवामानाचा विचार जर आपण केला तर या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे हवामान खातं सजगपणे आणि सक्षमपणे काम करताना दिसत नाही आणि सरकार याच गोष्टीवर काम करण्याऐवजी असे फक्त हे दौरे करून धुळफेक करतंय, असं नाही का वाटत अतुल देऊळगावकर? अगदी बरोबर आहे राजेंद्र, पण त्याच्या आधीचा एक मुद्दा सांगतो पाणी व्यवस्थापनाचा, की आपलं पाणी व्यवस्थापन पण मध्ययुगातलं आहे. इतर जगातले जे उत्तम हरित शहरं सांगितली जातात त्या 20 शहरांपासून ते 50 शहरांपर्यंत सगळ्या शहरांमधलं जे पाणी नियोजन आहे, त्या पाण्यामध्ये पाईपलाईन 2 असतात पाण्याच्या, एकामधनं सांडपाणी जातं, एकामधनं संडासचं पाणी जातं आणि सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून वापरलं जातं. हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत भारतातल्या कुठलाही पाण्याचा प्रश्न सुटणार नाही आणि आपल्याकडे गळतीचं प्रमाण जे 50 ते 60%, प्रगत शहरांमध्ये प्रगत देशांमध्ये ते 10%, हे सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि हवामान बदलाचा मुद्दा असा आहे, खरं तर या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी जो संदेश आहे तो सरकारचा आणि समाजाचा असा आहे की शेतकरी मरो. आपण कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करीत नाही आहोत. आपण संशोधन कसं करायला पाहिजे, अगदी बांगलादेश सुद्धा हवामान बदलाच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्याकडे पूर येतो, अतिपाणी येतं, तेव्हा खाऱ्या पाण्यात उगवेल, टिकेल असा भात तांदूळ ते शोधतायत. इथिओपियामध्ये 53 डिग्री सेल्सिअसमध्ये टिकेल असा गहू शोधलाय. दक्षिण आफ्रिकेमध्ये 25% कोरड्या मातीत उगवेल असा मका शोधलाय. आपल्याकडे अशा संशोधनाची सुरुवात सुद्धा नाही आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना विज्ञानातून पाठबळ देत नाही आहोत. आर्थिक पाठबळ स्वामीनाथन सरांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण उत्पादन खर्चावर 50% भाव देत नाही आहोत. विजय भाऊंनी अगदी सांगितलं. त्यामुळे आर्थिक आणि वैज्ञानिक पाठबळावर आपण त्यांच्याकडे पूर्णपणे उपेक्षा करतो. हवामान बदलाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं जातंय हे आपण ठाई ठाई प्रत्येक वेळेला दाखवतोय. कुठेही आपल्याला संवेदनशीलता दिसत नाहीये. भूकंप फक्त 40 गावात होता. 40,000 खेड्यामध्ये जेव्हा दुष्काळाने लोक तडफडतायत त्यावेळेला समाज का धावून येत नाही? ही आपत्ती समजून त्यांच्यापर्यंत जाऊन आपण त्यांच्याविषयी कणव दाखवतो का? ही दाखवत नसल्यामुळे एक खूप मोठी दरी निर्माण होते आणि भविष्य काळामध्ये ही अतिशय घातक ठरणार आहे. अगदी खरं आहे की भविष्यामध्ये ही सगळी घातक बाब ठरणार आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं तुम्ही आलात आणि याच्या संदर्भात सविस्तर असं विश्लेषण तुम्ही केलं. पण जेव्हा जसं मगाशी विजय जावंदे म्हणाले की अन्नदाता शेतकऱ्याला आपण म्हणतो आणि दररोज जेवण झालं की भरल्या पोटावर हात फिरवत आपण अन्नदाता सुखी भव म्हणतो, पण आज हाच अन्नदाता आक्रोश करतोय. आक्रोश झाल्यानंतर डोळ्यातनं अश्रू येणं स्वाभाविक आहे, पण परिस्थिती अशी आहे प्यायला थेंबर पाणी नाही आणि आक्रोश केल्यानंतर डोळ्यातनं गाळण्यासाठी देखील थेंबर अश्रूचा उरलेला नाही. आणि या शेतकऱ्याच्या अन्न खाऊन आपण अन्नदाता सुखीभाव म्हणतोय. याचा अर्थ जरी आपण या वेळेला समजून घेतला तर शेतकरी जगेल. तो जगला तर तुम्ही आम्ही जगू शकू. शेतकऱ्याच्या जगण्याशिवाय देशाची प्रगती अपुरी आहे. इथंच थांबू. बाबा काय घेऊन